अलिबाग समुद्र किनाऱ्यावर देखील पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। अलिबागमधील सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी फुललेले आहेत। वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी देखील आपण पर्यटक गुंग असलेले पाहतोय। दरम्यान गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, पर्यटकांचा नेमका मूड काय, उत्साह साजरा केला जातोय, आनंद साजरा केला जातोय, कारण सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि नव्या वर्षाचं स्वागत करायचं आहे। नक्कीच सुमित, पार्टी मोड ऑन झालेला आहे। मी सध्या अलिबागमध्ये आहे आणि अलिबागमध्ये पर्यटकांची एकच धूम पाहायला मिळते। मोठी गर्दी झालेली आहे। हजारोच्या संख्येने जे पर्यटक आहेत ते दुरून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुणे, कोल्हापूर, सातारा, त्यासोबतच नवी मुंबई, ठाणे या ठिकाणचे जे पर्यटक आहेत ते मोठ्या संख्येने अलिबागला दरवर्षी भेट देत असतात आणि यावर्षी सुद्धा आपल्याला ही चंगळ पाहायला मिळते। हा समुद्र किनारा पहा, संपूर्ण गर्दीनं बहरलेला आहे, पर्यटकांनी बहरलेला आहे, फुललेला आहे आणि या सगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना ही सगळी तरुण मंडळी, त्यासोबत वयोवृद्ध, पॉड, बच्चे कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या आनंदाचा क्षण आहे। सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि येत्या वर्षाचं आनंदात, उत्साहात, जोशात, जल्लोषात स्वागत करायचं आहे। यासाठी ही तरुणाई जी आहे ती या अलिबागच्या बीचवर एकवटलेली आहे। मोठा समुद्र किनारा आहे आणि या मोठ्या समुद्र किनाऱ्यावर तितकीच मोठी गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। चेहऱ्यावर आनंद आहे, हास्य आहे, त्यासोबतच आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय याचा सगळ्यात मोठा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या डोळ्यामधून स्पष्टपणे झळकतोय। या अलिबागच्या किनाऱ्यावरती शेवटचा सूर्यास्त, या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहायचा आहे आणि येणारं वर्ष सुख समृद्धी सौभाग्याचं आणि त्यासोबतच भरभराटीचं जावं ही प्रार्थना करण्यासाठी हे सगळे लोक या ठिकाणी आनंदात आहे। 31चा जो दिवस आहे तो पर्यटनात घालवला तर येत्या अनेक दिवसांमध्ये, येत्या वर्षामध्ये अशाच पद्धतीनं अनेक पर्यटनाचा देखील आनंद घेता येतो अशी एक आख्यायिका आणि त्यामुळेच आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे, पर्यटन सगळे बहरलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी गिरीश।